नमस्कार. चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. नागपूरमधील मृतांच्या वारसांना मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. कळमेश्वर तालुक्यातील SBL एनर्जी लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेत आतापर्यंत एकूण 19 कामगारांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मृतांच्या वारसांना 82 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज होळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी विरोधी कायद्यांची प्रतिकात्मक होळी करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. आमच्या हॉटेलच्या शेजारी स्फोट, आम्हाला लवकर मायदेशी न्या, अशी आर्तहाक दुबईत अडकलेल्या पर्यटकांनी सरकारला दिली आहे. इराक-अमेरिका युद्धामुळे वाशिमच्या रिसोर्टमधील 4 पर्यटक दुबईत अडकले असून त्यांच्या हॉटेलच्या शेजारील मेट्रो स्टेशनवर स्फोट झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी मार्केट यार्डात बोंबाबोंब आंदोलन केले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक जास्त झाल्याने दर घसरले आहेत. प्रति क्विंटल 200, 300, 600 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला कांद्याच्या चाळीत नेऊन पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल 15,65,000 रुपयांचा दरोडा टाकण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीला जेरबंद केले आहे. नाशिकमधील चांदवड येथे तरुण व्यावसायिकाने लहान मुलासह रेल्वेखाली आयुष्य संपवले. नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथील कृषी व रासायनिक खते व्यावसायिक वाल्मिक दौलत गायकवाड वय 40 वर्ष यांनी आपल्या 3.5 वर्षांच्या मुलगा राजेशसह तळेगाव ता. चांदवड येथील रेल्वे क्रॉसिंग लगत धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत महादेव माने यांनी आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. मात्र अवघ्या 24 तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आहे. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून पहिल्याच दिवशी 300हून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. कोकणातील शिमग्याच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भगिरिया केमिकल या कंपनीत वायू गळती झाल्याची घटना घडली. कंपनीतून ओलियम वायूची गळती झाल्याने कामगार आणि परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे आणि डोळे चुरचुरणे यांसारख्या समस्या जाणवल्या. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे परिणाम सोन्याच्या दरावर झाले आहेत. सोन्याच्या दरात 7,372 रुपयांची वाढ झाली असून दर 1,66,469 रुपयांवर पोहोचले आहेत. IBJनं जारी केलेल्या दरांनुसार शुक्रवारीच्या तुलनेत सोमवारी ही वाढ नोंदवली गेली आहे. मध्य पूर्वेत इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठा हादरल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी आली असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. T20 विश्वचषक 2026 आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध 5 विकेट्सनी दमदार विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. स्पर्धेतील 4ही उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले असून आता सर्वांच्या नजरा भारताच्या पुढील सामन्याकडे लागल्या आहेत. ही होती आजच्या महत्त्वाच्या बातम्यांची सविस्तर अपडेट. अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या सोबत राहा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.